शहरात आणि जिल्ह्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने केवळ उष्माघाताचाच नव्हे तर पोटाच्या विकारांचा धोकाही वाढला आहे. रुग्णालयांच्या ओपीडीत गॅस्ट्रो आणि समर डायरियाच्या रुग्णांची गर्दी वाढली असून बहुतांश रुग्ण उलटी, जुलाब, ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारी घेऊन येत आहेत. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्याने अन्न लवकर खराब होते आणि शिळ्या अन्नात घातक जीवाणूंची वाढ झपाट्याने होते. उघड्यावरील अन्न, त्यावर बसणाऱ्या माशा आणि दूषित पाण्यामुळे जलजन्य व अन्नजन्य आजार वेगाने पसरतात. चुकीचा आहार आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी जास्त प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नये असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. उन्हात खेळल्याने त्यांच्या शरीरातील पाणी वेगाने कमी होऊन डिहायड्रेशन होते. त्यामुळे त्यांच्यात आहार घेण्यास नकार देणे, चिडचिड करणे, लघवी कमी होणे, तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, अश्रू न येणे आणि आळस येणे अशी गंभीर लक्षणे दिसतात. सोलापुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या मतानुसार उन्हाळ्यात उष्णतेमुळे अन्न व पाणी लवकर दूषित होते, ज्यामुळे लहान मुलांमध्ये संसर्ग आणि डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. पालकांनी मुलांना नेहमी ताजे व व्यवस्थित शिजवलेले अन्न द्यावे. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरावे. उघड्यावरील अन्न व कापलेली फळे टाळावीत. वारंवार हात धुण्याची सवय लावावी. तर दिवसातून अनेकदा जुलाब होणे, सतत मळमळ व उलटी होणे, गडद पिवळी लघवी, तीव्र डोकेदुखी, तहान लागणे आणि स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा कमकुवत जाणवणे हे गॅस्ट्रो व डायरियाची लक्षणे असू शकतात. त्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी वारंवार पाणी प्यावे. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. ORS, लिंबू सरबत, ताक आणि लस्सीचा वापर करावा. आहारात कलिंगड, काकडी, द्राक्षे, संत्री, अननस यांचा समावेश करावा.